वेलकम टू अवर स्टेक चॅनल. आज आम्ही चाललो आहे कळसुबाई या ट्रेकला. नाशिकतून साधारण ते 50 किलोमीटर आहे. आज मी माझ्या फॅमिली सोबत चाललो. माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ. मित्रांनो, आता आम्ही बारी गावात पोहोचलो आहोत. आता आपण कळसुबाई ट्रेक चालू करू. हे बघा मित्रांनो, इथं नॅचरल सौंदर्य किती सुंदर आहे आणि इथून खरी ट्रेक सुरू होते. पुन्हा एकदा खूप दिवसानंतर कळसुबाई जवळपास 9व्या वेळेस ट्रेक करण्याचा योग आलेला आहे. आम्ही 6:30 वाजता साधारण ट्रेकला सुरुवात केली. पाऊस आहे थोडंसं आणि चिखल खूप रस्ता आहे, पण खूप मजा येते आहे. निसर्गाचं सौंदर्य जर पाहायचं असेल तर कळसुबाई बघा, अतिशय सुंदर असा नजारा सगळीकडचा निसर्गाचं आज सहकुटुंब ट्रेकला आलेलो आहोत आणि मजा येते. सुंदर हा निसर्ग आहे. सगळीकडे हिरवगार आहे, जसं की फुलं, पानं. खूप मजा करत आहोत. एकदम सुंदर असा अनुभव आहे. खूप दिवसानंतर सांगितलं मगाशी. पण बघा, भात शेती तर आहेच आहे, पण कळसुबाईचं खरं सौंदर्य पाहायचं असेल तर इकडून बघा तुम्ही. इतकं सुंदर व्ह्यू आहे की डोळ्यांचे पारणे फेडणारा हा ट्रेक. पावसाळा आहे, छोटं म्हणजे काय एकदम बारीक असा पाऊस येतो आहे आणि मस्त मजा येते. ही तिसरी शिडी. चला, एका साईडने होताना जागा द्या. ही लास्ट शिडी, कळसुबाईचा अंतिम टोक पोहोचण्यासाठी ही जी शिडी आहे ती अंतिम आहे, चौथी साधारण. अब लास्ट है ये. हाँ, उसके बाद हो गया. धुकं खूप आहे आणि हे बघा कळसुबाईचं अंतिम टोक. आरुष आणि आर्यन खूप छान ट्रेक केला दोघांनी आज. छान. बिसलो हा सगळीकडे धुकच धुक आहे. हळू जायचोय. थांबा ना. खतरनाक आहे. हो, तेच ना. खतरनाक कळसुबाईच्या टोकावर आलेलो आहे. अंतिम टोक आहे हा. थोडंसं अजून आहे वरती. चला, इकडून चला.
चला पटकन ये. इकडून बेटा इकडून. ऐ इकडून इकडून चला. थरारक आहे, खूप थरारक आहे. आणि अशा तऱ्हेनं बरोबर 3 तासामध्ये 3 तास लागलेत. यावेळेस थोडं टाइमपास करतच आलो, पण आर्यन तीच. चलो, हे बघा कळसुबाईचं मंदिर आहे. हे सगळीकडे धुकंच धुकं. हे बघा कळसुबाई शिखर, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. आणि आज आता ह्या मोमेंटला आम्ही सगळ्यात उंच आहे. हां बोल. हे शिखर कळसुबाईचं आणि साधारण खूप छान केलं आज. ही लास्ट शिडी कळसुबाईचा अंतिम टोक पोहोचण्यासाठी. ही जी सीढ़ी है ती अंतिम है, चौथी साधारण. अब लास्ट है ये. हाँ, उसके बाद हो गया. धुकं खूप आहे. आणि हे बघा कळसुबाईचं अंतिम टोक. आरुष आणि आर्यन खूप छान ट्रेक केला दोघांनी आज. छान. बिसलो हा सगळीकडे धुकच धुक आहे. अमेझिंग. हळू जायचोय. थांबा. खतरनाक आहे. हो हेच ना. सतरेनं कळसुबाईच्या टोकावर आता आलेलो आहे. अंतिम टोक आहे हा. पुढे अजून आहे वरती. चला इकडून चला. चला पटकन. इकडून बेटा इकडून. ऐ इकडून इकडून चला. थरारक आहे, खूप थरारक आहे. आणि अशा तऱ्हेनं बरोबर 3 तासामध्ये 3 तास लागलेत. यावेळेस थोडं टाइमपास करतच आलो, पण आर्यन तीच. चलो, हे बघा कळसुबाईचं मंदिर आहे. हे सगळीकडे धुकंच धुकं.
हे बघा कळसुबाई शिखर, महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर. आणि आज आता ह्या मोमेंटला आम्ही सगळ्यात उंच आहे. हां बोल. हे शिखर कळसुबाईचं आणि साधारण हां यांनी खूप छान केलं आज. चला तर आपण आता दर्शन करू. नमस्ते नमस्ते. आज महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर असलेलं कळसुबाई एकदा ट्रेक करण्याची संधी या ठिकाणी आली. जवळपास 9व्या वेळेस आजचा हा ट्रेक करतो आहे. आरुष नारे यांची ही 8वी वेळ आहे. सकाळी 6:30ला ट्रेक सुरू झाला. सुरुवातीला पाऊस होता आणि आता आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्यात उंच शिखरावरती आहे. माझ्या मागे कळसुबाईचं मंदिर आहे आणि सगळीकडे धुकं आहे. धुक्यातले छानसे असे स्प्रिंकलर म्हणतो आपण त्याला, या अंगावर पडत आहेत. अतिशय छान असं निसर्गाचा अद्भुत नजारा जे म्हणतो आपण, ते मात्र या सह्याद्रीच्या रांगेमध्ये कळसुबाईच्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं. चिखल आहे, काळजी घ्यावी लागेल ट्रेक करताना. मात्र निसर्ग सौंदर्य जर अनुभवायचं असेल तर नक्कीच आपण कळसुबाईसारखे ट्रेक केले पाहिजे. आम्ही सगळे आरुष, अदिती आणि मी सकाळी मस्तपैकी ट्रेकिंग सुरुवात केली. बऱ्याच दिवसानंतर हा ट्रेक चालू केला. आरुष नारी यांची खरी कमाल, कारण ते न थकता न बघता कुठलीही तक्रार न करता विशेष म्हणजे आनंद घेत आहेत. ते पर्यटनाचा ट्रेकचा आनंद घेत आहेत. हिरवळ तर खूप सुंदर आहे. पावसाची मजा घेतली आणि आता उतरतो.